म्हणजे माझं म्हणणं आहे सरळ मुख्यमंत्री साहेबांना आहे की जी लाडकी बहीण योजना काढते ना ती बंद करा आणि या बहिणीचा बचाव करा। तुम्ही या योजनेच्या नादात राहिलात आणि इकडे एका बहिणीचा रेप झाला। सर बाहेरून घेऊ शकतो कालच आपला देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली, पण मला हेच बोलायचं आहे की आपला देश खरंच स्वातंत्र्य झाला आहे का? आपल्या देशामध्ये आपल्या माय भगिनी खरंच सुरक्षित आहेत का? आपल्या कोलकातामध्ये जे RG कार हॉस्पिटलमध्ये आपल्या भगिनीवर जे प्रकरण झालं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। एवढंच। स्वतः कशासाठी होता, काय झालं नेमकं? आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ चौक धाराशिव इथपासून ते कलेक्टर ऑफिस धाराशिव इथपर्यंत आम्ही कॅन्डल मार्च काढलाय। युवा कॅन्डल मार्च काढण्याचं कारण परत तेच आहे की दिवसेंदिवस महिलांवरती होणारे अत्याचार हे घृणास्पद म्हणण्यापेक्षा राक्षसी प्रवृत्तीनं वाढत आहेत आणि यांचा निषेध म्हणून आम्ही हा कॅन्डल मार्च काढला होता। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोलकात्याला जसं डॉक्टर ट्रेनीवरती अत्याचार झाला आणि त्यानंतर कालच छत्तीसगड येथील तिथं नर्सवरती एक अत्याचार झाला। मला असं वाटतं की आम्ही त्या मेंटॅलिटीचा किंवा त्या घृणास्पद मनोवृत्तीचा आम्ही निषेध करण्यासाठी हा कॅन्डल मार्च काढलेला। आम्हाला कुठल्याही जाती धर्माचा याच्यामध्ये विरोध नाहीये किंवा कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीची अशी मेंटॅलिटी नसते। ही एक वेगळीच प्रवृत्ती आहे जी राक्षसी प्रवृत्ती आपण म्हणू शकतो। ती कुठल्याही व्यक्ती तो कुठल्याही जाती धर्माचा असू शकतो आणि त्याचा निषेध म्हणून हा कॅन्डल मार्च काढलेला आहे। मला वाटतं सरकारने लवकरच वेळेत जागं व्हावं। मुली शिकवण्यापेक्षा मुली आता वाचवणं महत्त्वाचं झालेलं आहे, कारण त्या कितीही शिकवण्यासाठी किती कष्ट लागतात हे सरकारलाही माहिती आहे। आज आणि दिवसेंदिवस असे अत्याचार होत चालले तर मला वाटतं महिलांना परत पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही, कारण अजून आम्ही स्वातंत्र्यात झालो नाही आणि जगातली एकमेव अशी जात आहे जी अजून स्वातंत्र्यात आलेलीच नाही। जर तुम्ही म्हणत असाल की देश स्वतंत्र झालाय तर मला वाटतं असं काहीच उपयोग नाहीये ह्या गोष्टींना बोलण्यामध्ये, कारण ह्या व्यर्थ गप्पा आहेत। बाईची जात किंवा एका महिलेची जात ही अशी जात असते की ही अजूनही पारतंत्र्यामध्येच आहे आणि मला वाटतं की सरकारने लवकरात लवकर यावरती स्ट्रॉंग भूमिका घ्यावी आणि अशा आरोपींना मला वाटतं एखाद्या बाबतीत जर फास्ट ट्रॅक खटला चालवून जर एखाद्या आरोपीला अशी जर शिक्षा जर दिली गेली तर मला वाटतं बाकीचे 100 जण सुधारतील। पण सरकार जर असं निष्फळ राहिलं किंवा सरकार जर असं निष्क्रिय राहिलं तर मला वाटतं ह्याचा कळकोच काही परिणाम होणार नाही। सरकारला कळकळीची विनंती आहे हात जोडून की प्लीज हे अत्याचार थांबवा। काही दिवसापूर्वीच तुम्ही निवेदन दिलं होतं, अजून ह्या दुसऱ्या प्रकरणात आता अजून डबल तुम्ही आज रॅली काढली, तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत, पुढे काय भूमिका असणार आहे? मी एका ॲडव्होकेट आहे, मला वाटतं मी बोलणं चुकीचं असेल पण मला वाटतं सेल्फ डिफेन्स हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे, प्रत्येक मुलीचा अधिकार आहे आणि मी माझ्या प्रत्येक मुलीला, बहिणीला, आईला, मावशीला, काकीला, आजीला सुद्धा, कारण 80 आणि 85 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईवरती पण अत्याचार होत आहेत आणि 3 महिन्याच्या बेबीवरती पण अत्याचार होत आहेत। मला असं वाटतं सेल्फ डिफेन्स हा आता तुमचा फंडामेंटल राईट आहे आणि तो तुम्ही इन्कल्केट करणं किंवा इम्प्लिमेंट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण किती दिवस तुम्ही असं फक्त विरोध करणार? विरोध नाही, आता परत आपल्या हातामध्ये आपल्याला सेल्फ डिफेन्समध्ये आपण उतरणं गरजेचं आहे। मुलींनी न लाजता न घाबरता त्यावेळेला तुम्हाला जे योग्य वाटत तुम्हाला स्वतःला बचाव करण्यासाठी त्या सगळ्या स्टेप्स घ्या। पुढे आम्ही ॲडव्होकेट आहोत, पुढे आपली न्याय व्यवस्था आहे, पुढे आपलं पोलीस प्रशासन आहे, त्याबद्दल भूमिका नक्कीच स्ट्रॉंग घेऊ आम्ही। म्हणजे माझं म्हणणं आहे सरळ मुख्यमंत्री साहेबांना आहे की जी लाडकी बहीण योजना काढते ना ती बंद करा आणि या बहिणीचा बचाव करा। तुम्ही या योजनेच्या नादात राहिलात आणि इकडे एका बहिणीचा रेप झाला। 3 महिन्याचे बाळ, त्या डॉक्टरची काय चूक? बरं डॉक्टर जीव वाचवण्यासाठी आहे, मंदिरात रेप होतात, दवाखान्यात रेप होतात, कुठेही रेप होतात, महिला कुठं सुरक्षित आहे हे तुम्ही आम्हाला सांगा। आणि हर घर तिरंगा योजना आपण गेल्या वर्षी पण त्याचं हे केलेलं आणि ह्या वर्षी पण केलं, मग त्या तिरंग्याचं स्वातंत्र्य कुठे आहे? आम्हाला स्वातंत्र्य द्या ना। कशामुळे आम्हाला स्वातंत्र्य नाही? प्रत्येक वेळेस आमचा रेप, आमच्यासोबत म्हणजे मुलांना मनाला वाटून तेव्हा त्यांनी आमचा रेप करायचा, आमच्या मनासोबत खेळायचं, काही करायचं त्यांच्या मनासारखं का प्रत्येक वेळेस? मग स्वातंत्र्य आहे ना, मग कसं स्वातंत्र्य दिलं तुम्ही आम्हाला? कोणत्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं? सरळ नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा निवेदन आहे की ह्या म्हणजे ज्या मुलींचा रेप झालाय तुम्ही एकाला फाशी द्या ना, एकदा ट्राय तर करा, एकाला फाशी द्या। परत कुणीही डेअरिंग करणार नाही की या मुलीचा आपण रेप केला पाहिजे, तुम्ही फाशी देत नाही। आज रेप करणार, उद्या परवा दिवशी तो मुलगा बाहेर येणार, कशामुळे येणार? पैसे भरून येणार। काय येणार? कारण तुम्ही त्याला शिक्षा दिली नाही ना, शिक्षेस पात्र ठरवा त्या व्यक्तीला, त्याला डायरेक्ट फाशीच झाली पाहिजे आणि मुलींनी स्वतः प्रोटेक्ट व्हायला शिकलंच पाहिजे काही झालं तरी।